नर्मदे दक्षिण तट बावरी घाट आपण पाहतोय। सगळीकडे वाळू रेतच दिसते आणि या रेतमधून या वाळूमधून चालायचं आहे। टेम्परेचर आत्ताचं सांगू का, 37 ते 38 टेम्परेचर उष्णता आहे। एक तर वाळू पूर्ण तापलेली असते आणि वरून सूर्यनारायणाची कृपा, उष्णता, या दोन्हीही गोष्टींनी अक्षरशः तापलं जातं पूर्ण। म्हणजे 5-25 पावलं चालले की पाणी प्यावं लागतं, अर्धा ग्लास, 1 ग्लास। आणि पाणी जवळ फक्त 1 लिटरचं कमंडलू आहे। 1 लिटरमध्ये ते पुरवायचं थोडं थोडं पिऊन। नाहीतर मैयाचं पाण्याचं जे पात्र आहे ते पलीकडच्या बाजूला खूप लांब आहे आणि वाळूतून पलीकडे जायचं म्हटलं तरी त्रासच आहे, तिकडून परत यावं लागतं। म्हणून मग या मैयाच्या तटानी वाळू आहे, शेती आहे बाजूला, बऱ्यापैकी रस्ता आहे। पण शेतकऱ्यांनी काय केलेले, कंपाऊंड केलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी काटे लावलेले आहेत आणि त्यामुळे मग त्या शेतातून चांगल्या रस्त्यावरून जाता येत नाही। मग परिक्रमवासीनं कुठून जायचं, तर वाळूतून जायचं। म्हणजे एक परीक्षाच म्हणायची मोठी। ते अग्नी लावून ते काही साधू तपश्चर्या करत असतात, म्हणजे मध्यभागी बसतात आणि बाजूला लावतात अग्नी आणि तपश्चर्या साधना करतात, त्यांचे नामस्मरण करतात या दिवसामध्ये। तसं हे अग्नी परीक्षा म्हणायची आणि वाळूतून चालत राहायचं। अत्यंत कठीण आहे। मार्च महिना आहे, डेमावर या ठिकाणी आहे। डेमावर म्हणजे बावरी घाटाच्या थोडे पुढे 3 किलोमीटर। आता इथून पुढे एक साधारण 200 किलोमीटर ओंकारेश्वर आहे आणि मैयाचा तटावरूनच थोडाफार चालायचं आहे, अजून 50-60 किलोमीटर, 70-1 किलोमीटर। आणि त्यानंतर मग डॅम असल्यामुळे रस्ता लागणार आहे। पण सध्या तरी या वाळूतून चालावं लागतं आहे आणि अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये चालणं, परिक्रमा चालू आहे मैयाच्या कृपेने आणि समर्थांच्या कृपेने। खाली वाळू तापलेली आहे, वरूनही उष्णता आणि खालूनही उष्णता। पाणी पाणी होतंय, घाम घाम होतोय नुसतं। थोडंसुद्धा जास्ती चालता येत नाही। झाडं नाही आहेत, तुम्ही पाहताय हे झाड अजिबात नाही आहेत। कुठे थांबावं वगैरे म्हटलं तर झाडा हा विषयच नाही आहे। म्हणजे खूप वरच्या बाजूला आहेत ते, तिकडे जाणे म्हणजे शक्य नाही आहे। त्याला कंपाऊंड वगैरे केलेले आहे शेतकऱ्यांनी। फक्त वाळूतून चालत राहायचं पुढचा आश्रम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत। नर्मदे यार पुढे एक 3 किलोमीटर अंतरावर एक साधू कुटिया म्हणून आहे या ठिकाणी काहीतरी। या ठिकाणी 3 किलोमीटर आता चालायचं आहे पुढे। वाजलेत आता 12 वाजून गेलेत, पोहोचायचे तिथे। टेम्परेचर वाढतच चाललं आहे। नर्मदे यार, जय जय रघुवीर समर्थ।